नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो आहोत बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 9 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू। तर मित्रांनो, महेश आणि विवान पोलिसांना घेऊन येतात दांगट कुटुंबाला अटक करण्यासाठी। पण मित्रांनो, खूप मज्जा येते आणि सगळं उलटतं। पोलीस स्वतःच विवानला दांगट कुटुंबाच्या ताब्यात देतात। हो मित्रांनो, खूप मज्जा येणार आहे आजचा भाग बघायला। तर मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे रोज एपिसोड रिव्ह्यू तुमच्याकडनं चुकणार नाही। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला। मित्रांनो, तुमच्या रिक्वेस्टवर मी ही मालिका बनवत आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा। तिथे काय होतं, महेश आणि अवनीची वहिनी तिथे आले असतात। तर अवनी तिच्या भावाला सांगते महेशला, या घरात ना मला कुठल्याही गोष्टीची परमिशन नाही मागावी लागत, माझ्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी हे लोक उभे असतात। आणि मित्रांनो, तिथे आता राजादा आणि यशदा असतात। तर आता अवनी महेशला म्हणत असते, आणि या घरात पुरुषत्व स्त्रीवर आवाज चढवून नाही तर तिचा मान राखून सिद्ध होतो। त्यानंतर अवनी तिच्या वहिनीला म्हणते, वहिनी तुला वाटत असेल की मी कुठल्या घरात राहतेय, भिंतीला रंग नाही वगैरे वगैरे, पण वहिनी इथल्या भिंतींना रंग जरी नसेल ना तरी माझ्या मनातल्या स्वप्नांमध्ये रंग भरली जातात। त्यानंतर अवनी यशदा आणि राजाकडे बघते, त्यांच्या मध्ये येऊन उभी राहते आणि अवनी तिच्या दादाला आणि वहिनीला सांगते, हे घर माझे आहे आणि ही सगळी माझी माणसं आहे। आता राजाला आणि यशदाला खूपच छान वाटतं हे सगळं ऐकून। पुढे आता अवनी म्हणते, आणि हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही। तर मित्रांनो, तितक्यात बाहेरून आवाज येतो, अवनी महेश लवकर बाहेर या। तर आपल्याला दाखवलं जातं की विवान तिथे पोलिसांना घेऊन येतो आणि धिंगाणा घालतो। तर विवान म्हणतो, अजिबात घाबरायचं नाही कोणाला, लवकर बाहेर या, पोलिसांना घेऊन आलोय। आता आतमध्ये अवनीला लक्षात येतं की विवान आलाय, त्याचा आवाज ते ओळखते। तर बघा काय होतं, तर विवान इन्स्पेक्टर साहेबांना पण म्हणतो, तुम्ही काय करताय, तुम्ही पण हाक मारा ना। तर हे इन्स्पेक्टर विवानलाच म्हणतात, तुम्ही विचारताय मला की सांगताय। तर आता विवान गपचूप परत हाक मारायला लागतो। बाहेरून आता सुलू आत्या आणि दत्त पण हे सगळं तमाशा बघत असतात। तर सगळे जण बाहेर येतात घरातले, आणि तितक्यात पाणे आणि धनेश पण येतात। आणि हा विवान तर इन्स्पेक्टर साहेबांनाच म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करा यांना, अरेस्ट देम, हा तर नॉन सिव्हिलाइज लोकांचा कॉम्बो पॅक आहे। आणि इकडे काय होतं, सुलू आणि दत्ता हे दोघांना खूप मज्जा येत असते। दत्ता म्हणतो सुलू आत्याला, आज तर मज्जाच येणार आहे। बरं, आता ही सुलू आत्या म्हणते, हो ना, एकदाच त्या पोरीला घेऊनच जावं यांनी, तर मज्जाच येणार आहे। आणि हा विवान आता नको नको ते बोलतो। विवान इन्स्पेक्टर साहेबांसमोर म्हणतो, चेहरे पाहिलेत का यांचे, गुंड वाटतात हे गुंड, सगळे भावंड। इन्स्पेक्टर साहेब, यांनी माझ्या अवनीला खूप त्रास दिलाय, सगळे तिचा छळ करतात, तिने सांगितलं आता मला, मी आत्ताच ऐकलंय स्वतः। त्यावर आता अवनी म्हणते, एक मिनिट, काय रे, तुला कधी सांगितलंय मी कधी बोलली असं? त्यावर आता हा विवान म्हणतो, आत्ताच फोनवर। अवनी विचारते, फोनवर कधी? तर विवान सांगतो, स्वातीने महेशला फोन केला होता आणि आम्ही ऐकलंय आमच्या स्वतःच्या कानाने। अवनी, काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर। स्वातीने अवनीचा विश्वासघात केला असतो, म्हणून आता अवनी म्हणते, स्वाती वहिनी तू, म्हणजे आपलं बोलणं चालू असताना तू फोन चालू ठेवला होतास? त्यावर आता स्वाती एक्सप्लेनेशन देते तिचं आणि म्हणते, नाही नाही अगं, तू गैरसमज करून घेऊ नकोस, आम्ही तुझ्यासाठीच करतोय हे सगळं, तुझ्याच काळजीपोटी करतोय। मित्रांनो, महेश पण अवनीला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, अगं अवनी, हे बघ, यात तुझ्या वहिनीची काहीच चूक नाही ग, मीच म्हटलं होतं तिला। आता अवनी चिडते बरं का। तर तिचा भाऊ महेश म्हणतो, तुला आता घाबरायची गरज नाहीये, आम्हाला माहितीये या सगळ्यांना घाबरून तू काहीच बोलत नाहीये, हे आम्हाला कळलंय, म्हणून आम्ही हे सर्व केलंय। त्यावर आता अवनी म्हणते, हो का, बाय द वे, या सगळ्याची भीती ना, या क्षणी सर्वात जास्त भीती मला तर तुमचीच वाटतेय। म्हणजे मला या घरातून बाहेर नेण्यासाठी, तुमच्या घरी नेण्यासाठी तुम्ही या थराला गेलात। अवनीला खूप वाईट वाटत असतं। अवनी म्हणते, स्वाती वहिनी तू सुद्धा? महेश आता परत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि अवनीला म्हणतो, अगं अवनी, गैरसमज करू नकोस, स्वातीची यात काहीच चूक नाहीये, तिचा काहीच दोष नाही, मीच सांगितलं तिला हे सगळं करायला। आणि अगं तू घाबरू नकोस, मी आलोय ना, पोलीस पण आहे तिथे, त्यांची कारवाई त्यांना करू देत, तू चल इथून ना, तू चल। तर महेश खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो अवनीला। मला वाटत असतं अवनी त्याच्या बरोबर येईल। बघा मित्रांनो, काय होतं, आता महेश इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा म्हणतो, बघा साहेब, हो हे सगळी दुष्ट माणसं आहे, माझ्या बहिणीला यांनी फसवलं हो, मी पहिलेपासून तुम्हाला काय काय झालं सगळं सांगतो। आणि बघा मित्रांनो, महेश आता राजाकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, बघा हा जो माणूस आहे की नाही, हा आमच्या घरात घुसला पहिले ड्रायव्हर बनून, आणि मग माझ्या बहिणीला पळून घेऊन गेला, आणि मग
तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिथे इच्छाबरोबर लग्न केलं, तिला फसवलं. आणि हे असं फसवून या घरात घेऊन आला तिला तो. आणि तुम्हाला सांगतो, या माणसाने असून काय केलं तर याने त्याच्या भावांबद्दल आणि वडिलांबद्दल खोटी माहिती दिली. आणि जेव्हा यांचे खरे चेहरे माझ्या बहिणीसमोर आले ना, तेव्हा तिला खूप त्रास झाला. तिने हे घर सोडण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण हे त्या माणसाने होऊ दिलं नाही, असं तो राजाकडे बोट दाखवत म्हणतो. आणि बघा मित्रांनो काय होतं. तर महेश सांगतो पुढे, माझ्या बहिणीने घर सोडलं सुद्धा होतं, पण जबरदस्तीने सगळे तिला घेऊन आले. तर आता ही सुलू आत्या आणि दत्ता यांना खूप मज्जा येत असते बघण्यासाठी. तर बघा काय होतं. महेश म्हणतो, हे बघा, मी माझ्या बहिणीला इथे घेऊन जाण्यासाठी आलो, मला तसं करू द्या आणि या सगळ्यांना अटक करा. ही देशमान्यांची मुलगी आहे हो, अशा पडक्या घरामध्ये कशी राहू शकते. महेश आता स्वातीला धक्का देतो आणि म्हणतो, ग चल, सगळं क्लिअर झालंय आता. आणि तो अवनी जवळ जातो आणि महेश अवनीला म्हणतो, हे बघ अवनी, चल लवकर, पोलीस बघतील काय ते. आणि त्यानंतर महेश अवनीचा हात धरतो आणि तिला बळजबरीने तिथून घेऊन तो जाणार असतो. समोर आता राजा येतो आणि म्हणतो, ए, आणि अवनी पण आता तिचा हात सोडवते. आणि त्यानंतर अवनी इन्स्पेक्टर साहेबांना स्पष्टपणे सांगते, इन्स्पेक्टर साहेब, माझ्या घरच्यांना कोणीही हात लावलेला मला चालणार नाही. सगळ्यांना आश्चर्याचा झटका लागतो. त्यानंतर आता अवनी पुढे सांगते, हे माझं घर आहे आणि ही सगळीच माझी माणसं आहेत, इथे मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. विवान आता अवनीला म्हणतो, अवनी, आर यू मॅड? नक्कीच या लोकांनी केणी तुला ड्रग्ज दिलेत. आणि त्यानंतर विवान म्हणतो इन्स्पेक्टर साहेबांना, इन्स्पेक्टर साहेब, मी सांगतो ना तुम्हाला, या लोकांनी अवनीला ड्रग्ज दिलेत म्हणून ती असं बोलते. आणि बघा मित्रांनो, सगळे जे भावंड असतात ते सगळे हसू लागतात, राजा, यशोदा, पाणे आणि धनेश. आणि बघा मित्रांनो, अवनी आता विवानला म्हणते, ए मठ्ठ माणसा, ड्रग्ज मला नाही तुला दिलेत. त्यानंतर अवनी म्हणते, दादा आणि वहिनीला तुम्हाला कळत नाही का, हा माणूस मला माझ्या आयुष्यात नकोय. तर हा विवान आता अवनीला म्हणतो, अवनी प्लीज, मी सगळं विसरायला तयार आहे आणि तुला स्वीकारायला मी रेडी आहे, चल माझ्या बरोबर. विवान असं समोर येत असतो अवनीला घ्यायला. अवनी म्हणते, खबरदार हा, पुढे यायचं नाही. आणि काय रे, मागच्या वेळेला काय झालं विसरलास का? आता मी तुला शेवटचं सांगतेय, पुन्हा येऊ नकोस, चल निघ. अवनी मस्तपैकी अशी डॅशिंगली बोलत असते. तर तिथे आता महेश म्हणतो, अवनी कसं बोलतेस त्याच्याशी, त्याचं प्रेम आहे ग तुझ्यावर, म्हणून हे सगळं करतोय ना. हे बघ अवनी, तुला आपलं कोण परक कोण कळत नाहीये, हट्टीपणा सोड आणि चल. अवनी म्हणते, हट्टीपणा? त्यावर तिचा भाऊ म्हणतो, हो ग, हट्टीपणाच आहे हा. तुझा हट्टीपणा करून तुला काय साध्य करायचंय कळतच नाही बाबा. अगं, तू देशमान्यांची मुलगी आहे, असं घर आहे, तू कसं सुखी राहू शकते. तर यांना फक्त स्टेटसचीच पडली आहे. तर अवनी म्हणते, एक मिनिट. आता अवनी स्वातीला म्हणते, स्वाती वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि इन्स्पेक्टर साहेब यांनी जी कंप्लेंट केली आहे ना, ती खोटी आहे. माझ्या घरात मला कसलाही त्रास होत नाहीये, माझा कुणीही छळ करत नाहीये आणि हे माझं फायनल स्टेटमेंट आहे. तर मित्रांनो, सगळं सॉर्ट आउट होणारच असतं, पण तितक्यात तिथे आता सुलू आत्या आणि दत्ता येतो. आणि सुलू आत्या म्हणते, खोटं बोलते ही पोरगी, हो यांच्या घरात एकीने रोजचे तमाशे असतात, रोज मारहाण चालू असते. तर दत्ता पण म्हणतो, हो ना साहेब, रोज आमच्या डोळ्याला हेच दिसतं, बाकी काहीच दिसत नाही. तुम्हाला काय पाहिजे ना ते सांगतो, मी सगळं देतो, साक्ष देतो, आम्ही लिहून देतो, तुम्ही फक्त या सगळ्यांना अटक करा, बास. तिथे आता धोंडी अण्णा येतात. आणि बघा हा मित्रांनो, खूप मज्जा येते. आता धोंडी अण्णा बाहेरून धावतच येतात दत्ताच्या अंगावर आणि म्हणतात, ए दत्त्या. आणि हे दोघेही घाबरतात, दत्ता आणि सुलू आत्या. तर आता हा दत्ता म्हणतो, बघा साहेब बघा. तर धोंडी अण्णा आता म्हणतात, सॉरी इन्स्पेक्टर साहेब, सॉरी, तुमच्या समोर मी यांच्यावर हात उगारणार नाही, रिस्पेक्ट आहे ना, पण ऐकून घ्या हो. अरे आम्हाला अरेस्ट करायच्या आधी मी तुम्हाला आधीच सांगतो, अहो एवढा पाऊस पडला हो, घर गळत होतं, सगळीकडे पाणी झालं होतं, सगळे भिजायला लागले होते, सुनबाई पण भिजायला लागल्या होत्या. आता सुनबाईच्या अंगावर पाणी पडलं, तुम्हाला चालेल का हो? आता धोंडी अण्णांना विषयच माहिती नसतो काय सुरू येतं, म्हणून ते तसं बोलत असतात. पुढे आता धोंडी अण्णा म्हणतात, म्हणून घरावर ताडपत्री टाकत होतो आणि त्यामुळे ताडपत्रीच टाकली फक्त, तर यांनी तुमच्यासोबत तुम्हाला कंप्लेंट केली, तुम्हाला इथं बोलावलं, बरं दिसतं का ते? त्यावर आता पोलीस म्हणतात, ए बाबा गपरे, अरे आम्ही तुझ्यासाठी नाही आलो, आम्ही सुनबाईसाठी आलोय तुमच्या. आता बघा काय होतं. धोंडी यांना म्हणतात, नाही नाही, सुनबाईने काही केलं नाहीये, हो ते ताडपत्री तर आम्हीच टाकली. तर मित्रांनो, टीव्हीवर नक्की बघा, खूप मजा येणार आहे. असं आता पुढे काय होतं. पुढे आता धोंडी यांना म्हणतात, सुनबाईने फक्त आम्हाला आयडिया दिली हो, आणि तुम्ही तिला अरेस्ट करणार का, बरं दिसतं का हे? तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, कोणी याला गप करा रे. तर बाहेरून मागून सगळे धोंडी अण्णांची मुलं त्यांना शांत करतात आणि म्हणतात, अण्णा हो गप्प बसा ना,
आणि पुढे आता इन्स्पेक्टर साहेब धोंडी अण्णाला सांगतात, तुमच्या सुनेविरुद्ध तक्रार होती, तिचा या घरात छळ होतोय म्हणून आलोय मी. तर आता धोंडी अण्णा त्यांच्या कमरेवर हात ठेवतात आणि म्हणतात, काय माझ्या सुनबाईचा छळ होतोय? मला सांगा पटकन, कोण छळ करताय माझ्या सुनबाईचा? त्यानंतर धोंडी अण्णा आपल्या अवनीला विचारतात, सांग कोण छळ करतोय तुझा? आणि त्यानंतर धोंडी अण्णा पोलिसांजवळ जातात आणि म्हणतात, सांगा साहेब, सांगा इन्स्पेक्टर साहेब, कोण छळ करतोय माझ्या सुनबाईचा? तर बघा मित्रांनो, हे इन्स्पेक्टर साहेब स्वतःच धोंडी अण्णाच्या गालावरून हात फिरवतात आणि म्हणतात, धोंडी, माझ्या लक्षात आलंय रे की तू काहीच केलं नाहीये आणि मला हे पण परफेक्ट माहितीये की तुझ्या सुनेचा या घरात छळ होत नाही. तर धोंडी अण्णा मागे जातात आणि म्हणतात, मग तरी पण तुम्ही इकडे आलात मला शोधायला? तर त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब विवानकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, याने तक्रार केली म्हणून आलो होतो. तर आता धोंडी अण्णा परत सुरू होतात आणि आता विवानकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, याने? बापरे, यांनी तक्रार केली आणि तुम्ही आलात, असं कसं? तुम्ही ओळखता की नाही मला सांगा? ओळखतात ना? तरी तुम्हाला असं ऐकवत आहे का की मी माझ्या सुनबाईचा छळ केलाय म्हणून? मी माझ्या सुनबाईची रिस्पेक्ट करतो. हा, आता मी आणि माझ्या पोरांनी ह्या घराला, आमच्या आशीर्वाद घराला बाईचा आशीर्वाद मिळावा, लाभावा म्हणून आम्ही काय काय केलंय, तरी पण तुम्ही असं बोलतायत. आणि तुम्हाला आठवतंय का, राजाचं लग्न झाल्यावर मी 2-2 लाडू घेऊन आलो होतो, ते खाल्ले पण होते, आठवतंय ना? तरी पण तुम्ही असं बोलताय. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अरे धोंडी गप रे, माझं लक्षात आलंय सगळं. तुझ्या सुनबाईने पण काही केलेलं नाहीये, ती या घरात सुखात आहे, कळलंय मला. आणि बघा मित्रांनो, हा मूर्ख विवान म्हणतो इन्स्पेक्टर साहेबांना, इन्स्पेक्टर साहेब, बाप रे, तुम्ही यांच्याकडनं लाडू घेतलेत, म्हणजे यात तुमचं काहीतरी नक्कीच कनेक्शन आहे. मी अशा गुंडांबरोबर कनेक्शन ठेवता, मी ना वरपर्यंत जाईल, तुमची कंप्लेंट करेल. तर बघा मित्रांनो, आता हे पोलीस विवानला गप्प करतात आणि म्हणतात, कोणाचं काही कनेक्शन आहे ना, हे आम्ही नंतर बघू. तर धोंडी यांना मध्ये येतात आणि विवानला ते काहीतरी म्हणणार असतात. तर आता पोलीस म्हणतात, तू जा तिकडे, बोलतोय ना? तर धोंडी यांना आता मागे जातात आणि त्यानंतर हे इन्स्पेक्टर साहेब विवानला म्हणतात, मिस्टर विवान, तुम्ही खोटी तक्रार केली ना, त्याबद्दल तुम्हाला अटक होऊ शकते. त्यानंतर हे जे इन्स्पेक्टर साहेब असतात ते महेशला म्हणतात, आणि काय हो देशमाने साहेब, तुमचं जाऊ द्या हो, मोठ्या साहेबांचा तरी विचार करायचा. ही दांगट फॅमिली तुमच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतात. तर सगळेजण म्हणतात, हो हो आम्ही करणारच, एका स्वरात म्हणतात सगळे. तर आता महेश म्हणतो, हो हो कळलं, ते काय चालू आहे ना मला सगळं कळतंय. तर आता महेश सगळ्यांना धमकी देऊन जातो आणि म्हणतो, तुम्हाला मी नंतर बघतो. महेश आता विवानला म्हणतो, विवान चल इथून. आणि बघा मित्रांनो, विवान चालता चालता पळणार असतो आणि सगळे त्याच्यावर हसतात. आणि आता धोंडी यांना म्हणतात ते विवानला, अरे तुला चालता येत नाही आणि आम्हाला धडा शिकवायच्या गोष्टी करून राहिला. तर हा विवान काय करतो, हा विवान म्हणतो, मला हसता का तुम्ही, मला हसता? आणि तो पोलिसांची काठी उचलतो आणि तो अण्णांवर हल्ला करणार असतो. तर सगळे भाऊ असे एकत्र येतात. तर धोंडी यांना त्यांना अडवतात आणि म्हणतात, कायदा हातात घ्यायचा नाही. तर सगळे भाऊ थांबतात आणि धोंडी यांना आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब, कायदा तुमच्या हातातून हिसकावून घेता आलाय, हिसकावून घेण्यात आलाय. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ओ आलंय, हे माझ्या लक्षात आलंय, बाप रे, असं म्हणत हे इन्स्पेक्टर साहेब त्यांची काठी परत घेतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, याने तर कायदाच हातात घेतला. त्यावर आता विवान म्हणतो, ओ साहेब सॉरी सॉरी, मी फक्त काठी घेतली होती. आता हा विवान घाबरतो. मित्रांनो, पिक्चर तर अभी बाकी आहे. तर बघा आता महेश म्हणतो, विवान त्यांना सॉरी बोल आणि चल बघ काय ते. विवान आता जाणार असतो, पण इन्स्पेक्टर साहेब त्याला थांबवतात आणि म्हणतात, कुठे चालला तू? त्यानंतर पोलीस म्हणतात महेशला, साहेब तुम्ही या, याला पाठवतो मी अर्ध्या तासात. महेश म्हणतो, अहो पण विवान. त्यावर आता पोलीस महेशला धमकावतात आणि म्हणतात, येता का तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू. स्वाती आता महेशला समजावते आणि म्हणते, महेश चल. तर हे दोघे तिथून निघून जातात आणि तिथे बघा काय होतं मित्रांनो. आता हे जे पोलीस इन्स्पेक्टर असतात हे सुलू हत्या आणि दत्ताला म्हणतात, काय तुमचं काय आता? हे दोघेही पळून जातात आणि म्हणतात, काही नाही निघतो आम्ही. आता हे सगळे भावंड हसतात त्यांच्या आत्यावर आणि काकावर. त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब आता धोंडी अण्णांना बाजूला नेतात आणि म्हणतात, धोंडी, एकदा पोलीस स्टेशनमध्ये एका हवालदाराने माझी पिस्तूल घेतली होती आणि काय राडा केला होता, आठवतंय ना? त्यानंतर मी काय केलं होतं, काय शिक्षा केली होती, आठवतंय? धोंडी अण्णा म्हणतात, अरे देवा. धोंडी अण्णा विवानकडे बघतात आणि म्हणतात, नाही हा नाही झेलू शकणार आहे सगळं. त्यानंतर आता हे पोलीस म्हणतात धोंडी अण्णाला, राग तर मला प्रचंड आलाय, असं वाटतं याला पोलीस स्टेशनमध्ये न्यावं, आणि पण काय ना, देशमाने साहेब एखादा वकील करतील आणि याला सोडवतील. त्यापेक्षा तो एक काम का नाही करत,
तर धोंडियांना विचारतात काय. त्यावर आता पोलीस म्हणतात अर्ध्या तासात याला मी तुला तुझ्या आणि तुझ्या पोरांच्या ताब्यात देतो. फार दिसेल असं मारू नका आणि अर्ध्या तासात पाठवून द्या बरं का. धोंडियांना म्हणतात हो साहेब पाठवतो. विवान आता घाबरायला लागतो. सगळे पोलीस आता निघून जातात आणि मग विवान जाण्याचा प्रयत्न करतो तर सगळे भाऊ त्याला अडवतात. आता विवान सगळ्यांना म्हणतो हे बघा सोडा मला. त्यावर आता धोंडियांना त्याला म्हणतात सोडा तुझा तर गॅसच बाहेर काढतो आता मी. यशोदा म्हणतात मागच्या वेळेस एवढं समजवलं तरी हा समजला नाही. राजा पण म्हणतो काही केल्या तू अवनी मॅडमचा पिच्छा सोडत नाही ना. तर धोंडियांना म्हणतात पोरांनो आता याची शाळा घेतली पाहिजे आणि सगळे मिळून विवानला झोडतात आणि मग त्याचं शर्ट पॅन्ट काढून घेतात आणि त्याचं शर्ट असं त्याला गुंडाळतात त्याच्या डोक्याला स्कार्फ सारखा. खूप मज्जा येते मित्रांनो. आणि बघा काय होतं धोंडियांना एका खुर्चीवर बसतात. सगळे भावंड म्हणतात आता कसं अण्णा म्हणतील अगदी तसंच होणार. आता अण्णा विवानला म्हणतात बस. विवान म्हणतो कुठे. तर धोंडियांना त्याच्यावर अशी डरकाळी फोडतात आणि म्हणतात बस तुला काय खुर्ची पाहिजे का बस खाली. मित्रांनो विवान आता खाली बसतो. आता धोंडियांना म्हणतात राजा याला एक येणी आपण दांगड संस्कारी रिटर्न करून पाठवू. अवनी सुद्धा मज्जा करत असते. तिला खूप छान वाटत असतं हे सगळं बघायसाठी. अवनी स्माइल करत असते आणि हे सगळे भाऊ फळ्यावरती एक एक असे नियम लिहत असतात. एक एक गोष्ट लिहत असतात. त्यानंतर बघा काय होतं. तर धोंडियांना म्हणतात झाली का तयारी. राजा म्हणतो हो हो होतंय होतंय. तर आता विवान धोंडियांनाला म्हणतात हे बघा महागात पडेल हे सगळं. तर धोंडियांना म्हणतात मग ते आम्ही घेणारच नाही कारण महागातली वस्तू आम्ही घेतच नाही. तर सगळेजण हसू लागतात. आता अण्णा विचारतात तयारी झाली का पोरांनो. सगळे हो म्हणतात आणि मग विवानला फळ्यासमोर नेण्यात येतं. राजा म्हणतो आता समोर दिसते ना ते सगळं वाचायचं मोठ्याने. प्रत्येक वाक्य वाचल्यावर उठबशा काढायच्या नाहीतर पाण्यामागून म्हणतो पट्टसे हेडशॉट. राजा म्हणतो आता चल वाच. तर पहिले तर विवान म्हणतो बाईचा मान असं तो हळूच म्हणत असतो. राजा त्याला एक झापड मारतो आणि म्हणतो व्यवस्थित वाच मोठ्याने वाच. बाईचा मान सर्वात मोठा असतो वाच असं. त्यानंतर आता हा विवान म्हणतो ठीक आहे. विवान आता अवनीकडे बघतो थोडासा रागातच आणि मग तो वाचायला लागतो बाईचा मान सर्वात मोठा असतो. त्यानंतर विवान उठबशी काढतो एक. त्यानंतर पाण्या म्हणतो आता दुसरं वाक्य एक खास तुझ्यासाठी चल बोल. मी लय माजुरड आहे. सगळे हसू लागतात आता. तर विवान म्हणतो मी खूप. तर आता मागून पाण्या त्याला हात दाखवतो मारायसाठी आणि म्हणतो लय मन लय. आणि अवनी खूप हसत असते गाल्यातल्या गालात. पुढे आता हा विवान म्हणतो बरं बरं मी लय माजुरड आहे. त्यानंतर विवान दुसरी उठबशी काढतो. त्यानंतर धनेश म्हणतो आता बोल मला पैशाचा आणि कॅनडाचा लय माझा आहे. अवनी मस्त अशी मांडो लावते. विवान आता अवनीकडे बघतो आणि म्हणतो मला पैशांचा आणि कॅनडाचा लय माझा आहे. म्हणूनच अवनी मॅडम मला हाड म्हणाल्यात असं आता राजा त्याला म्हणायला लावतो विवानला. आणि विवान तसं म्हणतो सुद्धा. तो तर अवनीच म्हणणार असतो पण राजा त्याला म्हणतो अवनी मॅडम म्हण. आता असतो यशोदाचा नंबर. तो म्हणतो चल आता पुढे म्हण की या पुढं मी कधीच त्यांच्या नादाला लागणार नाही. धोंडियांना म्हणतात नीट बोल ना तर देऊ का एक. आणि त्यानंतर विवानचे मस्त सगळे फिरकी घेत असतात. तो आता परत म्हणतो यापुढे मी अवनीच्या नादाला लागणार नाही कारण ती माझ्या नशिबात नाही. त्यानंतर सगळे त्याला आठवण करून देतात की उठबशी पण काढायची आहे. त्यानंतर राजा आता अवनीला म्हणतो तुम्ही इकडे या. अवनी म्हणते जाऊ दे ना. राजा म्हणतो नाही नाही हे गरजेचं आहे. आणि राजा विवानचे मान धरतो मागून आणि म्हणतो बस आता इथे तुझ्या गुडघ्यावर बस आणि आता बोल. अवनी मॅडम मला बहिणी समान. त्यानंतर राजा मध्येच थांबतो आणि म्हणतो नाही नाही तू तर भाऊ बनाच्या पण लायकीचा नाहीये. तू म्हण अवनी मॅडम मला देवी समान आहेत बोल. तर आता अवनी म्हणते राहू देत रे गरज नाही याची. राजा म्हणतो गरज कशी नाही बोल रे विवान. तर आता अवनी म्हणतो राहू दे राजा अरे बास कर. राजा आता मध्येच थांबतो. अवनी जरा गरम झाली असते ती ओरडतेच. अवनी म्हणते कळलंय त्याला. आणि बघा मित्रांनो हा जो विवान आहे तर तो त्याच्या लायकीवर येतोच. अवनी आता या विवानला म्हणते जा तू. पण आता हा जो विवान आहे तो अवनीचा हात पकडतो आणि म्हणतो अवनी ऐक ग माझ्या बरोबर चल ग माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. चल आपण कॅनडाला जाऊ सेटल होऊ ग तुझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास आहे. तर आता राजा पटकन धावत येतो आणि अवनीला सोडवतो. त्याचा हात मुरगळतो आणि राजा आता अवनीला म्हणतो आता कळलं का तुम्हाला याची लायकी काय ते. हा असं नाही ऐकणार. त्यानंतर हा जो राजा आहे तो विवानला परत खाली बसवतो आणि म्हणतो हा असं नाही ऐकणार. तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये फुल स्त्री जातीकडून याला फुल अँड फायनल सांगूनच टाका. आता अवनीला पण खूप राग येतो. अवनी आता विवानला म्हणते विवान इतक्या वेळा सांगूनही तुला काहीच समजत नाही हो ना. माझा तुला नकार आहे हे तू लवकरात लवकर स्वीकार कर. आणि हो कुठल्याही स्त्रीला गृहीत धरायचं नाही.
नो मीन्स नो. आणि यापुढे माझ्यापासून आणि माझ्या घरच्यांपासून सुरक्षित अंतर ठेवायचं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की राजा आता अवनीपासून रुसला असणार आहे आणि त्यानंतर तोंडी यांना मोठी आईस्क्रीम पार्टी देणार आहे सगळ्यांना. आणि मित्रांनो, येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपण पाहणार आहोत की विवान काही सुधरत नाही, तो अवनीला किडनॅप करायला जाणार आहे अवनींच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे. तर बघूया मित्रांनो, विवान त्याच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतो का. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.